नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर झालेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 82 मार्क पडलेत तरी पण त्यांच्या रिझल्टवर पास आलेले नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना 83 मार्क घेऊन पास झालेत. काही विद्यार्थी 89 मार्कावर अडकलेत. त्याचं नेमकं कारण काय आहे? 82 मार्काला पास का दिलं नाही याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि जर तुम्हाला निकालाच्या बाबतीत कोणती अडचण असेल किंवा तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल तर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे काय करायला. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मध्ये जर तुम्हाला अंतिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 12/1/2000 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तरी पेपर 1 व 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवाराला परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक 16/1/2026 रोजी संकेतस्थळावर उमेदवार परीक्षेच्या लॉग इन वर ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6 वाजल्यापासून पाहता येणार आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास, त्रुटी आक्षेप असल्यास या संकेतस्थळावर दिनांक 16/1/2026 ते 21/1/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवारांना परीक्षार्थींना लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक मॅडम यांनी हे पत्रक काढलेलं आहे. आणि अंतरिम निकाल म्हणता येणार नाही, अंतरिम निकाल लागलेला आहे. लॉग इन केल्यानंतर आपलं मार्क मेमो सुद्धा मिळत आहे, किती आपल्याला मार्क पडलेले आहेत त्या पद्धतीने. आता मित्रांनो, मुद्द्यावर येतो. बऱ्याच लोकांना 82 मार्काला पास दिलेला आहे आणि काही लोकांना 82 मार्क पडून सुद्धा फेल दिलेला आहे, नॉट एलिजिबल दिलेला आहे. याचे एक कारण आहे. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर ते कारण तुमच्या पण लक्षात येईल. लक्षात घ्या, आता पेपर 1 ची उत्तर सूची व पेपर 2 ची उत्तर सूची अशा दोन्ही उत्तर सूच्या काढून दाखवतो तुम्हाला. आता हे जर बघितलं, हा पेपर गणित आणि विज्ञानचा आहे. आता या गणित आणि विज्ञान मध्ये तुम्हाला एक जाणीवपूर्वक गोष्ट जाणवली का? हा 95 नंबरचा क्वेश्चन बघा, लक्षात घ्या, हा 95 नंबरचा क्वेश्चन हा कॅन्सल झालेला आहे. सी गटामध्ये सगळीकडेच लक्षात घ्या, एबीसीडी मध्ये कॅन्सल झालेला आहे. एक क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे, हॅश आलेला आहे. काय आलेला आहे? हॅश आलेला आहे, हॅश. आणि हॅश आल्यामुळे यांना 149 पैकी 55% ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत, 149 पैकी 55% ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत ते विद्यार्थी 82 मार्काला पास असणार आहेत. लक्षात घ्या, 82 मार्काला पास असणार आहेत. आता पेपर 1 व सोशल सायन्स वाल्यांना जर विचारात घेतलं, त्यांचा कुठलाही प्रश्न कॅन्सल झालेला नाही किंवा हॅश आले का बघून घ्या तुम्ही स्वतः. सामाजिक शास्त्रामध्ये कुठेही हॅश आलेला आहे का? कुठेही हॅश आलेला आहे का? प्रश्न कॅन्सल झालेला आहे का? हे मॅटर करतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल कुठलाही क्वेश्चन याच्यामध्ये कॅन्सल झालेला नाही किंवा हॅश आलेलं नाही. या कारणास्तव सोशल सायन्सचे विद्यार्थी 150 पैकी पात्र असणार आहेत. 150 पैकी पात्र असणार आहेत. 150 पैकी 83 गुण मिळाले तरच ते पात्र, इलिजिबल फॉर टीईटी एक्झाम. लक्षात घ्या, टीईटी एक्झाम मध्ये ते पास असणार आहेत. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची मित्रांनो. एक मार्क किती महत्वाचा असतो ते जाणवलं असेल. ज्या विद्यार्थ्यांना 82 मार्क पडलेत, ज्या विद्यार्थ्यांना 89 मार्क पडून सुद्धा नापास आहेत, अशा विद्यार्थ्यांनी जरा जाणीवपूर्वक अभ्यासाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पेपर 1 मध्ये सुद्धा, म्हणजे जवळपास पेपर 1 मध्ये सुद्धा लक्षात घ्या, पेपर 1 ची काढलीच नाही वाटलं. पेपर 1 मध्ये सुद्धा लक्षात घ्या, अंतिम उत्तर सूची पेपर 2, हा पेपर 1 इथं आहे. पेपर 1 ची सुद्धा जर विचारात घेतलं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठे हॅश दिसते का? प्रश्न कॅन्सल झालेला दिसतोय का?
जर त्याच्यामध्ये प्रश्न कॅन्सल झाला असता तर कास्टच्या विद्यार्थ्यांना 82 मार्काला पास आणि ओपनच्या विद्यार्थ्याला 89 मार्काला पास पकडण्यात आलं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे लोकांना काठावर मार्क होते ते फेल दाखवत आहेत. बरेच विद्यार्थी रात्रीपासून मेसेज करतात, सर माझी मैत्रीण पास झाली पण मी पास झाली नाही का, तिला पण 82 मार्क आहेत, मला पण 82 मार्क आहेत, पण ती BSc BEd वाले असतील आणि हे तुम्ही BA BEd वाले असतील. सोशल सायन्स वाले असतील तर लक्षात घ्या, सोशल सायन्स वाल्यांना 150 पैकी मार्क घ्यायचे आहेत. 150 पैकी 83 मार्काला कास्टला पास आणि ओपनला जर विचारात घेतलं 90 मार्काला पास असणार आहे, कारण त्यांनी एकदम पारदर्शक रिझल्ट लावलेला आहे. सरसकट 82 मार्काला पास दिलेलं नाही. दुसरा मुद्दा म्हणजे जे सोशल मॅथ सायन्स वाल्यांना 149 काउंट झालेले, म्हणजे 82 मार्काला पास 89 मार्काला पास. फर्स्ट पेपर वाल्यांना सेम, फर्स्ट पेपर वाल्याला 83 मार्काला पास कास्ट मध्ये असेल तर, आणि 90 मार्काला इकडे पास. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काही स्ट्रॅटेजी त्यांनी वापरलेली आहे ती एकदम सुयोग्यच आहे असं म्हणता येईल. कारण 55% एकूण मार्काच्या 55% मार्क मिळाल्याशिवाय आपण पास होत नाही कास्ट मधून असाल तर, आणि एकूण मार्काच्या 60% मार्क मिळाल्याशिवाय आपण ओपन मधून पास होत नाही. हे दिस इज ऍक्सेप्ट करावंच लागेल, आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल, याला दुसरा ऑप्शन नाही. आता तुम्हाला जे लोक विद्यार्थी मित्रांनो परीक्षेपूर्वी अभ्यास केलाय, गुड लक मध्ये काही लोक पास होण्याचा प्रयत्न केला आणि पास पण झाले, आणि काही लोकांना अभ्यास खूप दिवस केला पण थोडस नाराज आहे, त्या विद्यार्थ्यांना एकच सांगितलं, यापुढे सुद्धा तुम्हाला तयारी व्यवस्थितरित्या ठेवायची आहे, त्याच्याशिवाय परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही. मित्रांनो बघा, त्यांनी सांगितलं 12 तारखेला आन्सर की आली, आन्सर की 12 तारखेला आली, 17 तारखेला निकाल सुद्धा लागला. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, काही सिस्टीमचं म्हणणं आहे की बाबा TET एक्झाम पुढे 2026 मध्ये जून महिन्यामध्ये होणार तर आहेच, पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्र, अजून एक आढावा सांगेल, सप्टेंबर मध्ये टेट 4 होणार आहे, तयारीला लागा. टेट 4 ही सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे, पण जागा कमी असणार. लक्षात घ्या, जागा काय असणार, कमी असणार. त्यासाठी आपली तयारी तगडी असणं गरजेचं आहे. जूनची TET पास करून आपल्याला या सप्टेंबरच्या परीक्षेला सुद्धा आपण पात्र होणार आहे, या दृष्टीने आतापासून पास होण्याच्या दृष्टीने आपले पावलं असले पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, गो अकॅडमीच्या माध्यमातून एकदम बेसिक पासून प्रत्येक गोष्ट आवर्जून शिकवली जाणार आहे, आणि आपले लाईव्ह रेकॉर्ड नोट्स सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. सध्या क्लास चालू आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दडपण येऊ नये. क्लास हे लाईव्ह असणार आहेत, क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्ड, त्यासोबत नोट्स, आणि विद्यार्थी मित्रांनो फ्री मध्ये मार्गदर्शन सुद्धा असणार आहे. बाबा काय वाचायचं, कोणते पुस्तक वाचायचे, कोणत्या पुस्तकाला जास्त महत्व द्यायचं, कोणत्या विषयातून मार्क चांगले मिळवायचं. जूनची TET तर आपल्याला क्रॅक करायची, पण सप्टेंबर महिन्यात TIIT एक्झाम सुद्धा क्रॅक करायची आहे. हे डोक्यामध्ये ठेवून मित्रांनो आतापासून प्लॅन करा. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं होतं, बरेच विद्यार्थी विचारत होते, सर 83 मार्काला पास कसं काय दिलं, 82 मार्काला पास कसं काय दिलं नाही, 83 मार्कालाच का पास दिलं, तर त्याचा फंडा असा आहे. सरळ आपल्याला हे करायचं, 150 पैकी 55% काढायचं आणि 149 पैकी 55% काढायचं. जे काही पासिंगचे मार्क आहेत ते लगेच आपल्याला लक्षात येऊन जातील. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, कॅन्सल क्वेश्चनचा सर्वांना एक मार्क देण्यात आले ऍडव्हान्स मध्ये म्हणता येईल थोडक्यात. त्यामुळे अशा गोष्टीमध्ये आपलं नशीबच थोडंसं नशिबाने साथ दिली नाही असं समजून चला, ज्यांना काठावर मार्क आहेत आणि पास झाले नाहीत. आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये त्याच्या तयारीला लागा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.